नमस्कार मंडळी, आपण आज अगदी सोपं आणि झटपट होणारं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. तर करायलाही खूप सोपं आणि स्मूथ होईल तुमचं. तर त्यासाठी काय वापरावं लागतं, काय नाही, अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी ते तुम्हाला फ्रूट कस्टर्ड सांगितलेलं आहे आणि अगदी क्रीमी आलेलं आहे. तर क्रीमी कसं येईल आणि स्मूथ कसं होईल त्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत मी इथे. तर मुलांनाही सर्वांना आवडेल अशा पद्धतीचं आपण इथे केलेलं आहे. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं आहे. मोजून 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी इथे. जास्त क्रीम असेल असं दूध वापरायचं आपल्याला, किंवा म्हशीचं दूध किंवा पॉकेटमध्ये जास्त क्रीम जे असते ते दूध वापरायचं आहे आपल्याला. तर इथे 1 लिटरमधलं थोडंसं वाटीभर दूध मी यासाठी ठेवलं आहे, कारण आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायला लागेल म्हणून. तर इथे मी पूर्ण दूध टाकून घेतलं आहे आणि थोडंसं जे ठेवलेलं आहे ते कस्टर्ड पावडरसाठी ठेवलेलं आहे. तर इथे मी चांगले 3 चमचे मोजून, आपण पोह्याचे चमचे जे असतात ना ते 3 चमचे मोजून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी इथे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे. तर आपल्याला हे काय करायचं, हे पूर्ण साहित्य चांगलं अर्धी वाटी त्यामध्ये दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी दूध घातलं आहे त्यामध्ये आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला न गिठळी होता, म्हणजे अजिबात गिठळी होऊ द्यायची नाही त्यामध्ये. तर न गिठळी होता आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित मिक्स केलं जाईल तितकं तुमचं व्यवस्थित तिकडं कस्टर्ड होईल. तर मिक्स करताना चमच्याच्या साह्याने किंवा थोडीशी छोटीशी रई असेल तर त्या रईच्या साह्याने जर केलं तर पटकन होईल. चमच्याच्या साह्याने थोडंसं घोटून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी प्लेन झालेलं आहे आणि मिक्ससुद्धा व्यवस्थित झाले. म्हणजे आपण जी मिल्क पावडरसुद्धा वापरलेली आणि कस्टर्ड पावडर अजिबात गिठळी राहिलेली नाही त्यामध्ये. तर आता काय करायचं आहे, आपण दूध जे गरम करायला ठेवलेलं थोडंसं गरम झालेलं आहे, जास्त गरम उकळी नाही आलेली, गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये एका हाताने आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि रई घ्यायची आहे. रई नसेल तर चमचा घ्या, चमच्याच्या साह्याने का होईना पण एकसारखं त्याला फिरवत राहायचं आहे. नाहीतर काय होईल, तुमची मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर जी आहे ना ती खाली कढईला लागू शकते, म्हणजे भांड्याला लागू शकते. आणि हो, आपण मिल्क पावडर यासाठी टाकली कारण त्याने काय होतं, अगदी स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर येतं त्याला. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे ना हॉटेलमध्ये जसं आपल्याला मिळतंय ना फ्रूट कस्टर्ड तशाच पद्धतीचं होतं हे. तर इथे रईच्या साह्याने एकसारखं उकळी येईपर्यंत आपल्याला रईच्या साह्याने एकसारखं त्याला हलवत राहायचं. म्हणजे काय होईल, तुमची गिठळी आतमध्ये अजिबात होणार नाही आहे. रई किंवा चमचा घ्यायचा आहे आणि घोटत राहायचं आहे त्याला. तर मी 1 लिटर दुधासाठी चांगली 1 वाटी साखर घातलेली आहे. तर 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम मी इथे साखर वापरलेली आहे. तुम्हाला गोड तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, चाखून बघायचं आहे एकदा मिक्स झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला कळेल गोड किती पट व्यवस्थित आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडंसं गोड अजून वाढू शकता. व्यवस्थित परफेक्ट मापाने जर म्हटलं तर मी व्यवस्थित साखर घातलेली आहे त्यामध्ये. तर इथे छान उकळी यायला लागलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, अजून थोडीशी उकळी येऊ देण्यासाठी एकसारखं चमच्याच्या साह्याने मिक्स करत राहायचं आणि व्यवस्थित त्याला शिजू पण द्यायचं. म्हणजे काय होईल, त्याचा कच्चेपणा लागणार नाही, कस्टर्ड पावडरचा जो कच्चेपणा असतो तो लागणार नाही. उकळी आल्यानंतर काय होतं, तो अगदी स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरमध्ये येतो. तर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एकसारखी खळखळून त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर मस्त इथे व्यवस्थित आपली उकळी येते त्या कस्टर्ड पावडरला म्हणजे मिल्कला आणि अगदी क्रीमी झालेलं आहे. तुम्हाला चमच्याच्या साह्याने मी वरती करून सुद्धा दाखवलं आहे. तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट झालं आहे तर थोडंसं दूध घातलं की लगेचच तुमचं थोडंसं पातळ होऊन जाईल. तर यामध्ये मी थोडंसं केसर घातलं आहे, त्याने काय होईल, चव पण छान येते आणि रंग पण खूप छान येतो कस्टर्डला. तर ते व्यवस्थित आपल्याला केसर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने एकसारखं त्याला थंड करून घ्यायचं आहे अगोदर, कारण गरम टेम्परेचर असल्यामुळे खाली कस्टर्ड पावडर चिटकू शकते. त्यामुळे काय करायचं, जोपर्यंत कढई थंड होत नाही तोपर्यंत चमच्याच्या साह्याने आपल्याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. तर इथे रंग आणि स्मूथ जे आहे ना ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं आणि पातळसुद्धा व्यवस्थित आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं घट्ट झालं आहे तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये पातळ करून घेऊ शकता. तर थंड करण्यासाठी आपण एका बाउलमध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर पूर्ण कढईमधलं कस्टर्ड आपल्याला जे आहे आपण म्हणजे बनवून घेतलेलं आहे ते काय करायचं, चमच्याच्या साह्याने एकसारखं थंड होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रईच्या साह्याने. म्हणजे काय होईल, त्याला गिठळी आणि सायसुद्धा येणार नाही, वरती जी लेयर येते ना ती येणार नाही आहे. तर आता काय करायचं आहे, थोडंसं गरम आहे अजून, थोडंसं थंड होऊ द्यायचं बाहेर आणि नंतर आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं. तर फ्रीजमध्ये ठेवताना काय करायचं आहे, अगदी पॅक बंद झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं त्याला. तर अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडीशी वरती आपल्याला साय आलेली आहे, म्हणजे लेयर आलेली आहे. त्याला काय करायचं, रईच्या साह्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, लगेचच मिक्स होऊन जाईल ते, असं काही नाही आहे. तर रईच्या साह्याने अगदी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर आता आपल्याला काय करायचे, फ्रूट कापून घ्यायचे. तर पहिलं पायनॅपल घेतलं आहे मी,
तर पायनॅपल तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर बाकीचे फ्रूट तर अगदी छानच लागतात त्यामध्ये. कोणाकोणाला पायनॅपल कस्टर्डमध्ये अगदी आवडत नाही आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर इथे पायनॅपल मी 1 वाटी कापून घेतलेलं, चांगलं गोड आहे. तर 1 वाटी कापून घेतल्यानंतर 1 सफरचंद घेतलं, म्हणजे ॲपल घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, त्यातल्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आतला भाग जो आहे तो पण काढून घ्यायचा आहे. आणि नंतर मीडियम आकाराचे छोटे छोटे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे. तर इथे ॲपलसुद्धा आपण कापून घेतलं आहे. आणि नंतर घ्यायचा आहे आंबा, म्हणजे मँगो. आंबा तर कस्टर्डमध्ये खूपच मस्त लागतं. अगदी व्यवस्थित पिकलेला असावा आणि चवीला पण खूप छान असावा आंबा. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमचं कस्टर्ड जे आहे खायला खरंच खूप छान लागेल. ट्राय करून बघा तुम्ही. सीझन वाईज फळं आहेतच तुमच्याकडे, सगळेच फळं मिळतात आतासुद्धा. तर करायला काहीच हरकत नाही. तर आपण आंब्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तर तुकडे तशाच प्रकारे करून घ्यायचे. नंतर घ्यायची केळी. डाळिंबसुद्धा मी सोलून घेतलेलं आहे. तर केळीसुद्धा आपल्याला घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. केळी पण खूप छान लागते. पण काय, कस्टर्ड पावडरमध्ये केळी जे आहे ना, शक्यतोवर बाकीचे फळं अगोदर टाकायचे आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला खायला घ्यायचं त्यावेळेस केळी घालायची आहे. त्यामुळे काय होईल, तुमचं केळीमुळे जर थोडंसं कस्टर्ड जे आहे ना, जर जास्त वेळ फ्रीजमध्ये राहिलं तर काळं पडू शकतं. त्यामुळे काय करायचं, केळी ही ऐन वेळेवर घातली तर अगदी उत्तम होईल तुम्हाला. तर आता मी दाखवण्यासाठी तुम्हाला डायरेक्टच सगळं घालून दाखवते, म्हणजे खायलाही घेता येईल आपल्याला. तर केळी कापून घेतल्यात मी चांगल्या 2, ते पण घेतलेत. डाळिंबाचे दाणेसुद्धा घ्यायचे, ते पण खूप छान लागतात. सफरचंदसुद्धा घेतलं आहे मी, ते पण मस्त लागतं आहे. आणि आंबा तर खरंच खूप छान लागतो. आंबासुद्धा घातला आहे. जे फळं असतील, अंगूर असतील तुमच्याकडे, जे फळं असतील तुम्हाला जे आवडत असतील ते फळं तुम्ही त्या कस्टर्डमध्ये घालू शकता, मस्त लागेल. तर ते व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण फ्रूट्स आपले टाकून झालेले आहेत आणि एकसारखं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अलगद त्याला हलवून घ्यायचं आहे. तर अगदी मिक्स करतानाच तुम्हाला कळेल कस्टर्डचे जे टेक्स्चर आहे ना, ते अगदी स्मूथ आलेलं, क्रीमी आलेलं आहे. जसं आपण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये घेतो ना डेझर्ट म्हणून, त्यावेळेस जे खायला घेतो ते खरंच तसं लागते ना, अगदी तशाच पद्धतीचं इथे झालेलं आहे. आणि असं काही नाही की तुम्ही केसर असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. पण मी आहे म्हणून थोडंसं कलर वगैरे छान येतो त्यामुळे घातलेलं आहे थोडंसं. नाही घातलं तरी त्याची चव जशीच्या तशीच लागेल तुम्हाला. तर अगदी क्रीमी आणि मस्त कस्टर्ड झालेलं आहे. फ्रूट कस्टर्ड जे आहे मुलंसुद्धा आवडीने खातील तुमचे. तर ज्यावेळेस आपण वाटीमध्ये टाकतो ना, त्यावेळेस त्याचं टेक्स्चर कळतं आहे. अगदी स्मूथ आणि जसं पाहिजे आपल्याला तशाच पद्धतीचं झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे मिल्क पावडर त्यामध्ये वापरायची, म्हणजे तुमचं जे कस्टर्ड आहे अगदी बाहेरच्यासारखं येईल. त्याने काय होतं, अगदी स्मूथपणा आणि क्रीमीपणा येतो आहे. जर नसेल तुमच्याकडे दूध पावडर तर साय जी असेल ना, साय घातली तरीही चालेल. ती थोडीशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल ती. तर हे फ्रूट कस्टर्ड तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.